बुलढाण्यामधल्या शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना निलंबित करण्यात आले। मात्र या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती अजून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। तपासामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षकांवरती कारवाई कधी असा सवाल विचारला जातोय। दरम्यान आपल्याच मुलीची न केलेल्या हत्येप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्य प्रदेशातल्या बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर या पिता पुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, खरं तर एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। 2 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, मात्र ही कारवाई पुरेशी आहे का असाही सवाल निर्माण होतोय, कारण वरिष्ठांवरती अजूनही कोणतीही निलंबनाची किंवा एकूणच कोणतीही कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता अधिकचे काय अपडेट्स मिळतायत, कशा पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे? नक्कीच आकांक्षा, अतिशय संवेदनशील आणि खरं तर गंभीर असलेल्या या प्रकरणात खरं तर वरिष्ठांनी सुरुवातीपासूनच तपासाबद्दल मार्गदर्शन केल्याची प्रेस नोट सुद्धा पोलीस विभागाने त्यावेळेस काढली होती। जे तपास अधिकारी आहेत किंवा तपासासाठी जी मध्य प्रदेशात गेलेली टीम आहे त्यांना तात्काळ पोलीस अधीक्षकांनी निलंबितही केलं आणि आज आपल्या एबीपी माझाचा इम्पॅक्ट म्हणून जी बातमीची दखल घेतली गेली त्यानुसार आज 2 पोलीस निरीक्षकांना सुद्धा निलंबित करण्यात आलं। मात्र या संपूर्ण संवेदनशील आणि अशा गंभीर प्रकरणात जे काही वरिष्ठ अधिकारी असतात ज्यांचं हे मार्गदर्शनानुसारच हा तपास चालत असतो आणि खालची टीम जी असते, जी ज्युनियर टीम असते, ही टीम जी असते ही प्रत्येक तपासाची जी माहिती असते ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत असते आणि त्यानुसार वरिष्ठ अधिकारी मग पुढचा तपास कसा करायचा याबद्दल सूचना करत असतात। ज्या अर्थी या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा सदोष होता हे आता जवळपास सिद्ध होत येत आहे आणि त्यामुळे हे निलंबन होत आहे। मात्र जे वरिष्ठ अधिकारी हा तपास कसा करायचा त्याच्या सूचना देत होते आणि त्याचं मार्गदर्शन करत होते यांच्यावर कुठली कारवाई होते या संदर्भात आता सवाल उपस्थित राहत आहे। खरं तर जी कारवाई आता झालेली आहे ही तोडकीच कारवाई म्हणावी लागेल। मात्र या प्रकरणाची व्याप्ती आणि या प्रकरणाची संवेदनशीलता बघितली तर पोलीस महासंचालक हे जे काय आता प्रस्तावित ज्यांचा दौरा आहे या संपूर्ण प्रकरणाचा कसा अभ्यास करून वरिष्ठांवर कुठली कारवाई करतात हे नक्की बघणं महत्त्वाचं असेल। आकांक्षा, निश्चितच त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहावं लागेल। धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी।